पण काल त्यांनी मुख्यमंत्र्यांवरती सुद्धा आरोप केलेले होते की हे मराठ्यांचेच मुख्यमंत्री आहेत. नाही, त्यांच्यावर काय उत्तर, मी म्हणलं ना तुम्हाला, त्यांच्यावर काय उत्तर द्यायचं. कधी ज्याला विरोधक मानलं नाही त्याला काय अर्थ आहे उत्तर देऊन. ज्याला विरोधक मानलं त्याला ठीक आहे. मी एकाही ओबीसी नेत्याला आत्तापर्यंत बोललेलो नाही. मी वेळोवेळी ते सांगतो 10 महिन्यापासून यांना म्हणजे ओबीसीचे ते तायवाडे भाऊ असतील किंवा आपले कोण आणखीन शेंडगे साहेब असतील, हे असे जे प्रमुख व्यक्ती आहेत यांना मानलंच नाही. कारण ते विरोधक नाहीच आहेत आमचे. शेवटी ओबीसी आणि मराठा समाज यांचं गावखेड्यातलं जे आजचं जीवन आपण बघतोय, एकमेकाच्या प्रेमात गेलेले, सुखादुखात गेलेले, आजही ते चाललं एकमेकाला सहकार्य करण्यात. त्यामुळे त्यांना कधी विरोधक मानलेलंच नाही आम्ही. आणि काहीच नाही, ज्याला मानलंय त्याला मानलंय, तो आहेच विरोधक. पण गावखेड्यातल्या ओबीसींना मी कधी विरोधक मानलं नाही. आत्ता कोण आहेत यांनाही नाही मानलंय. मराठ्यांचा उंटा जर ओबीसीत घुसला तर ओबीसी आरक्षणात संपून जाईल. नाही, ते काय म्हणायचं ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण गरिबांचे हे लेकरं, स्वतःचे लेकरं डोळ्यासमोर आहेत, तसे दुसरे हे लेकरं असले पाहिजे. याला कुठं पुरोगामी महाराष्ट्रातला राहणारा नागरिक म्हणलं जातं, तसं दुसऱ्याचे लेकरं जरा डोळ्यासमोर ठेवले पाहिजे. मराठ्यांची तशी ठेवले पाहिजे, त्यांचं कल्याण झालं पाहिजे. ही कधीतरी आपल्या काळावर हात ठेवून विचारायला पाहिजे की मराठ्यांचे लेकरं मोठे झाले पाहिजे. पण तुम्ही एकीकडे जीवाची बाजी लावून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी करता आणि मग हे तुमच्या वाटेमध्ये असे विनाकारण खिळे ठोकले जातात. नाही, चालूच असतं. त्याचा विचारच नाही केला मी कधीच. जितके काही आंदोलन झालेत विरोधात 10 महिन्यात, त्याचा कधीच विचार केलेला नाही आणि कधी करणारही नाही. आणि मुख्यमंत्री हे काय कुठं एका जातीचे याचे नसते कधीच, कोणाचे असू दे, ते कुठं जातीचे काय नसते. त्यांचे असल्यावर थोडीच जनता मानलेली, असं काय नसतं. कुठलं जातीचं असलं म्हणजे मुख्यमंत्र्याला जातीत तोलायचं नसतं, मग ते कोणत्याही जातीचे असतं. याला पुरोगामी महाराष्ट्रातले राहणारे नागरिक थोडं म्हणलं जातं. पण आता जातं त्याचा विषय, ते माझा विषयच नाही. मुख्यमंत्र्याला काय म्हणायचं, मुख्यमंत्र्यांनी त्यांना काय म्हणायचं, मी काय प्रवक्ता थोडा आहे त्यांचं की त्यांच्याबद्दलचं कोणी काय म्हणावं. काही दिवसात तुमच्या आंदोलनाला आता 1 वर्ष पूर्ण होत आहे. आतापर्यंत काय मिळवलं आणि काय गमावलंय तुम्ही? 13 तारखेपर्यंत मी थांबतोयच. काय गमावलंय, काय मिळवलंय हे समाजाकडं लेखाजोखा आहे. परंतु आता आशापोटी 13 तारखेपर्यंत बसला. मग काय गमावलंय हे 13 जुलैच्या नंतर सांगता येईल. आणि कोणाला गमवायला बी लावायचं हे बी 13 तारखेला सांगता येईल. जरा आज बोलण्यापेक्षा आज अत्यंत आत्मविश्वास जास्तीचा आतीचा ठेवणं आवश्यक आहे. कारण डोळ्यासमोर आहेत पोरं मराठ्यांची, त्यामुळे काय करतीलच ही आशा आहे. प्रकाश शेंडगे ते असं म्हणाले की 57 लाख बोगस कुणबी नोंदी रद्द करा. सगळ्या सोयऱ्यांच्या GRला त्यांनी विरोध केलाय. ओबीसी नेत्यांची बैठक झाली आणि त्या बैठकीत अगदी तुमच्यासारखंच त्यांनी सुद्धा 288 जागा लढवण्याचा निर्णय घेतला. नाही, ते आता त्याला कोण काय तर लोकशाहीत कोण म्हणू शकतं त्यांना लढू नका, चांगलं आहे ना. अरे महाराष्ट्र मोकळाचं काय, तर मी इकडून म्हणतो राय ना मोकळा. पण एवढ्या मोठ्यांनी बोगस म्हणायचं, कुठं काय म्हणायचं. त्यामुळे मी एकतर पहिल्यांदा सांगितलं, मी त्यांना खरंच विरोधक मानलेलंच नाही आतापर्यंत. ही ताकद त्यांनी मराठ्यांना आरक्षण द्यायला विरोध करण्यापेक्षा ज्या गोरगरीब धनगर बांधवांना आज रानावनात काम करायला लागतं, चिखलात राबवायला लागतं, जनावराकडं मेंढपाळाकडं रात्रंदिवस राबायला लागतं, ही शक्ती त्यांना इष्टीतून आरक्षण मिळवण्यासाठी जर वापरली असती तर गोरगरिबाचं कल्याण झालं असतं. ते काय म्हणतायत की 288 लढू वागणं लढू, त्याबद्दल काय लढायचा प्रत्येकाला लोकशाहीत अधिकार आहे. त्यामुळे त्याच्यावर काय कोणी टिप्पणी करू शकत नाही. पण ही जी आम्हाला विरोध करायचं काम की आरक्षण देऊ नका, आमकं बचाव काय करायला म्हणतात ना, हे करण्यापेक्षा त्यांनी गोरगरीब धनगर बांधवांच्या लेकरासाठी जर एवढी ताकद लावली असती ना, आत्तापर्यंत गोरगरीब धनगर बांधवांचं कल्याण झालं असतं. त्यांना इष्टीतून आरक्षण मिळालं असतं. त्यांना जे हक्काचं आरक्षण पाहिजे ते मिळवून द्यायला पाहिजे होतं. काही अपेक्षा आहेत वेगळ्या. कुठं हातातून स्वराज्य संस्था जाईल किंवा निवडणूक जाईल हे. अरे मी सुद्धा म्हणतो, आम्ही 4-10 जण प्रत्येक समाजातले मोठे होऊ,
धनगर समाजातले 10-20 मोठे होते आणि मराठ्यातले 10-20 मोठे होते आणि त्या राजकारणाच्या नादी लागून आपण आपला राजकीय विचार निवडून येण्याचा करण्यापेक्षा शिक्षणात आपल्या जातीचं गोरगरिबाचं लेकरू कसं जाईल, त्याला आपण जी धनगर बांधव मागणी करतात ते आरक्षण एसटीतलं कसं मिळेल याच्यासाठी ताकद लावा. त्याबरोबर मराठासुद्धा राहील ताकदीनं. तुमच्या गोरगरिबाचे करोडो लेकरांना मिळून देण्यासाठी काम करा ना. हे कोणचं मागणी की निवडणुकीतून आम्हाला उभा राहता यायचं नाही, ही कुठं आरक्षणाची मागणी असती का? अरे गोरगरीब धनगर बांधवाची मागणी समाज एसटीत गेला पाहिजे, आरक्षणात गेला पाहिजे. त्याच्यासाठी ताकद लावा. त्याला ताकद लावली तर मराठी सुद्धा तुमच्यासोबत आहे. कसं काय तुम्हाला एसटीतून धनगर बांधवाला आरक्षण देत नाही तेही आम्ही बघू ना. ते नाही आणि वेगळंच काहीतरी आणते. मराठ्याला आरक्षण मिळत आमचं राजकीय अस्तित्व खलास होणार. तुमचं होईल 10-5 जणांचं राजकीय अस्तित्व खलास, पण करोडो लोकांना जे आरक्षण लागतं तुमच्या त्यांचं कशाला वाटोळ करता? त्यासाठी लढा ना. एसटी आरक्षणासाठी एवढी ताकद लावा. इथं आम्हाला न मिळून देण्यासाठी मोर्चे काढण्यापेक्षा, सभा घेण्यापेक्षा, हे कुटाणे करण्यापेक्षा एसटीतून आरक्षण मिळवण्यासाठी ताकदीनं लढा ना. त्या तुमचं 10 जणांचं कल्याण होण्याऐवजी राजकीय करोडो धनगर बांधवांच्या लेकराचं कल्याण होईन, त्यांच्या वाट्याला राबण्याचं आलेलं कष्ट, काबाड कष्ट तरी कमी होईल. आता सध्या तिथं शिष्टमंडळ थांबून आहे उपोषण सोडवण्यासाठी. तर शिष्टमंडळाला हाके असं म्हणतात की हे तुमचे शिष्टमंडळ जे राज्यामध्ये बोगस कुणबी नोंदीचा घोटाळा झाला असा त्यांचा आरोप आहे. फ्रॉड म्हणतात ते त्याला, आणि तेही सरकारच्या संरक्षणाखाली हा फ्रॉड झालेला आहे. नाही, मला त्याच्यावरती नाही उत्तर द्यायचं. म्हणलं कोणाला काय म्हणायचं, मला कसं मिळायचं, मराठ्याला कसं मिळवून द्यायचं, मी त्याला खंबीर. मी असले उत्तरं द्यायला नाही बसलो इथे. त्याचा दुसरा एक आरोप आहे की मराठा समाजाला सामाजिक दृष्ट्या मागास सिद्ध करू शकत नाहीत म्हणून सगळ्या सोयऱ्यांचा आणि ओबीसी मधून आरक्षण देण्याचा घाट घातला. मी म्हणतो द्यायचंच नाही मला यांना उत्तर. किती घटना कळती याच्यावरच लक्षात येते यांना, कोण मागाशी आणि कोणा सिद्ध आहे. म्हणजे आयोगापेक्षा भारी झाले काय कायद्यान घटनेपेक्षा. काय बोलायचं उगा कुंकडपण आणि त्यांना उत्तरं देत बसायचं. ते म्हणतात की ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागणार नाही. चल धन्यवाद. त्याचं लॉजिक मला सांगावं असं म्हणणं आहे त्यांचं. काय घटना चालक आहे काय, कायदा चालक आहे इथं, कायदे अस्तित्वात आहेत, सगळे सरकार अस्तित्वात आहे, इथं आयोग अस्तित्वात आहे, इथं मागासवर्ग आयोग अस्तित्वात आहे, इथं सगळं आहे ना, इथं न्याय मंदिर आहे, सगळं अस्तित्वात आहे. मग धक्का लागतो का नाही ओबीसी आरक्षणाला? आम्ही कोण सांगणार आहे, तिकडे विचार ना लागतोय का नाही लागत, कुठं लागतो धक्का कशाला, कोणाला. मी म्हणतो काय, ज्याला विरोधक मानलं नाही त्याला उत्तर देण्यात मला रस नाही. मी खरं सांगतो तुम्हाला, विरोधक मानलंच नाही त्यांना आम्ही विरोधक मानतच नाही. मानलं असतं तर आत्तापर्यंत आम्ही सुद्धा तोड उत्तर दिलं असतं. आम्ही मानतच नाहीत त्यांना, कारण आम्हाला त्या मुस्लिम बांधवांच्या गोरगरीब लेकरासाठी लढायचे, आम्हालाही गोरगरीब धनगर बांधवांसाठी लढायचे. त्यांना कसं मिळत नाही ते आम्हाला बघायचे. 12 बलुतेदारांसाठी लढायचे, दलित बांधवांचे काही प्रश्न आहेत त्यांच्यासाठी हे यांचं कुठं ना कुठं याच्यात वेळ घालत बसता. चित्रपटाला विरोध होतोय, छगन भुजबळांचा त्यामध्ये रोल जो आहे त्याचा विरोध होता. नाही ते असेल ते मला रसच नाही. जे मला आज आरक्षणात आपला जीव जास्त, त्यात विरोध होतो. माझा असला कोणाचा असला ज्याच्यात आपला रसच नाही, तिकडे इकडे उद्योग आरक्षण मिळायचं सोडून द्यायचं. माझं ध्येय माझ्यावर कोण टीका करतं याच्यावर नाही, माझं ध्येय कोण आंदोलन करतंय त्याच्याकडे मी बघत नाही. माझं ध्येय एकच आहे, कोणाकडे लक्ष नाही द्यायचं. आपल्या जातीला किती मिळतंय त्याच्यावर ध्येय ठेवायचं. आणि माझी जाती एक आहे, माझ्या जातीनं आता थोडा काचका दाखवला नंतर असा दाखील